शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक पत्र लिहिले। उद्या सकाळी ते 11 वाजता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूण इथे संवाद साधणार आहेत। मनातली खंत उघड करायची, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं गेलं असं भास्कर जाधव यांनी या पत्रात म्हटलंय। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, नेमकं राजकारण कोणी केलं असा भास्कर जाधव यांचा दावा आहे किंवा त्यांनी कोणाकडे अंगुली निर्देश केलाय? ज्या प्रकारे आपण पत्र पाहिलं तर पत्रांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता बांदल हायस्कूल चिपळूण इथे या। माझ्या मनातलं जे काही आहे ते मला सांगायचं आहे। अनेक गोष्टीची खंत आहे ती मला उघडपणे बोलायची आहे। सोबतच ते हेही म्हणतायत की माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं, पण या सगळ्या वाटचालीमध्ये संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नव्हता आणि अशा अनेक विषयांवर कार्यकर्त्यांशी त्यांना बोलायचं आहे। याची पार्श्वभूमी जर बघितली तर आपण काही दिवसांपूर्वी आपण बघितलं गुहागरमध्ये, चिपळूणमध्ये आणि एकूणच आपण बघितलं रत्नागिरी जिल्ह्यात ज्या काही घडामोडी घडतात, ज्या राजकीय घडामोडी आहेत, ज्या प्रकारे राजकीय चिखलफेक सुद्धा केली जाते, वक्तव्य केली जातात आणि त्यामुळेच कुठेतरी भास्कर जाधव हे दुखावले गेलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपली जी भूमिका आहे, आपली जी मनातली खंत आहे ती त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना समोर मांडायची आहे आणि त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक साथ घालत हे पत्र लिहिलं आहे आणि उद्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवून आपल्या ज्या मनातली जी खंत आहे ते बोलून दाखवणार आहे असं या पत्रामध्ये तरी दिसतंय। वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।